नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरी नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्।
ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति आखरी वंश विख्यातं ज्ञानदान परायणं साकरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकावरदयन्तु श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझे भव सिंधुशी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा गादोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली कुंडली झाड कल्प तरु न करी याचकी अव्हेरू न करी याचकी अव्हेरू न करियाचकी अव्हेरू न करियाचकी अव्हेरू तुम्ही सर्वी सर्वोत्तम तुम्ही सर्वे सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे परिसा तुमचे देणे
तो त्या जागे अभिमाने, तो त्या जागी अभिमाने, तो त्या जागी अभिमाने, तो त्या जागी अभिमाने. तुम्ही सर्वी सर्वोत्तम, तुम्ही सर्वे सर्वोत्तम. ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म. गारहाण्याने तुका, ज्ञाने तुका. गरजे मारोनिया हाका, गरजे मारोनिया हाका, गरजे मारोनिया हाका, गरजे मारोनिया हाका. तुम्ही सर्वी सर्वोत्तम, तुम्ही सर्वे सर्वोत्तम. ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म, ऐसे विसरता धर्म. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 300 या क्रमांकाचा अभंग आहे. 300वर आपण आलो. अभंगातले गाथ्यातले 4092 अभंग आहेत. पूर्ण 4092 पैकी 300 अभंग सुरू झाला. जगद्गुरु तुकोबाराय देवाला उद्देशून ही भाषण करतात. हे सगळा अभंग देवाला उद्देशून आहे. आताचा देवाला उद्देशून बोलतात. पांडुरंगा, झाड कल्पतरू आहे, पण न करी याचे की अवीर. कल्पतरू हे एक वृक्ष आहे. ते तुम्ही म्हणाल त्याचं काय काम आहे, तर ते कल्पना केलेल्या अर्थाला पूर्वी. इथं आहे का, हे इथं नाही, काल्पनिक आहे. आता कुठे आहे आपल्याकडे? मग तर कोणी बी गेले असते त्याच्या खाली कल्पना करायला. हा, कल्पतरू, तुमचं चिंतामणी आणि परीस ह्या ज्या वस्तूच्या उपमा ग्रंथाने खूप खूप येतात. परिसाची उपमा खूप येते की नाही संतांना. हो. आणि परिसाची येते, चिंतामणीची येते आणि कल्पतरूची येते. आणि हे तिन्ही ही वस्तू काल्पनिक आहेत. एक लक्षात ठेवा. नाही तर असं नाही, पण ते सूक्ष्म लोकांमधल्या त्या वस्तू आहेत, आपल्याकडच्या उपयोगात नाही, असा त्याचा अर्थ आहे. कल्पतरू म्हणजे कल्पतरू खाली आणि फळे येते मागितली. तुम्ही कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर जे जे काही मागताल तेही प्राप्त होतं. काही मागा ते कल्पतरूला खाली बसलं. मागायची सुद्धा म्हणायची तोंडानं गरज नाही. मनामध्ये कल्पना आली आणि मग कल्पना आल्याबरोबर ते कल्पना पुरवित. लक्षात आलं? ही उपमा कल्पतरूची कोणाला द्यायली तर पांडुरंगाला. आजच्या अभंगात उपमा कोणाची? कल्पतरूची. कोणाला द्यायली? ही पांडुरंगाला. तिसऱ्या चरणात परिसा तुमचे देणे, परिसाची उपमा दिली कोणाला? पांडुरंगाला. म्हणजे परिसाची एक उपमा दिली या अभंगात आणि कल्पतरूची एक दिली आहे. कल्पतरू तर ते तळवटी जो कोणी बैसला तर काय उणे त्याला सांगा देऊ. ज्ञानेश्वर महाराज गुरुच्या बाबतीत बोलले ते. श्रीगुरु सारिखा आस्था पाठी राखा. सद्गुरु कसे गुरु महाराज? श्रीगुरु श्रीगुरु सारिखा आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण गणी. बरं, राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पाय. कल्पतरू कोणाचं? ते राजाचीच कांता म्हणते ती. राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पाय. पुन्हा त्याचं पुढे तिसरं चरण. अरे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगत होती. ज्ञानदेव म्हणले तरलो तरलो. मग त्याचं ध्रुवचरण पहिलंच आहे, दुसरं नाही. राजाची कांता ही महाराज लोकांना ज्ञान नसल्यामुळे घेतात. त्याचा अभ्यासच नाही, त्या ग्रंथाचा अभ्यास केला नाही. ते त्यांना अभ्यासानं ध्रुवचरण लावावं लागतं. आपल्या मनानं लावता येत नाही ध्रुवचरण. मनानं काय कामाचं?
आणि ग्रंथात जरी काही लिहिलं असेल त्या गाठ्या करणाऱ्या आणि संपादकांना चुकीनं त्याला कळलं नसेल तर तरी पण आपण ते अर्थसंगतीनं लावावं लागतं. कळलं. बाकीचे दृष्टांत येतं आणि सिद्धांताचं चरण श्री गुरु सारिखा हां. आणि खरा सिद्धांत आहे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो श्री गुरु सारिखा. हे सिद्धांत आणि हे ध्रुवचरण. कळलं का. त्या चरणाभोवती सगळे बाकीचे दृष्टांत आहेत त्या चरणामध्ये अभंगामध्ये. मग कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोशी. सांगा काय कमी आहे त्याला. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर काही नाही. कल्पतरू दे कल्पिल्या अर्था. कल्पतरू दे कल्पिल्या अर्था. पण काय कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती असं एक प्रमाण आहे बरं काय गाठ्यामध्ये. कल्पतरू चिंतामणी कामधेनू कल्पतरू चिंतामणी आणि आवडीची धनी पुरविती. हो मग हे कल्पतरू काहीही मागा नाही. नुसतं कल्पना मनात आणा. मनात यावं त्या झाडाखाली बसावं की मला हे राज्य पाहिजे मिळलं तर बरं होईल अशी कल्पना निष्ठी आली की ते माणूस राजा होतो. ते जर तिथं बसल्या बसल्या म्हणला हे पाहिजे की असं व्हावं ते तसं होतं. काहीही मागा. काहीही मागितलं तर ते मिळतं. त्याचं नाव आहे कल्पतरू. हो कल्पतरू देतो. आणि कल्पतरूची चंदनाची परिसाची चिंतामणीची उपमा महात्म्यांना नाही दिलेली आहे बऱ्याच ठिकाणी. महात्म्यान देव एकच ना. संतांना उपमा कल्पतरूची दिली नाही काय. हां या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिसाघात देणे चिंतामणी ठेंगाला. सांगा बरं ते एका चरणात आले की नाही तुकाराम महाराजांना काय म्हणले. या संतांचे हे देणे. संतांचं देणं कल्पतरूपेक्षा जास्त आहे म्हणजे. संतांचे हे देणे तर कल्पतरुहुनी दुने म्हणजे दुप्पट. परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगाणं. परिसापेक्षा अगाध देतात संत. चिंतामणी ठेंगणं म्हणजे कमी पडतो. म्हणजे परीस बी कमी पडला. चिंतामणी संतांच्या बाबतीत कमी पडला आणि कल्पतरूही कमी पडला. का कमी पडला. अरे कल्पतरू दे कल्पिल्या अर्था बरं काय. पण हे निर्विकल्प स्वरूपाची प्राप्ती करून देतात ना. बर कल्पतरू कल्पना वाढवित आहे का कमी करत आहे. हा वाढवित आहे ते. काही मिळू द्यावं माणसाला. आता काय माणसाला काही कमी काय आजच्या काळामध्ये बाबा मला तर कमालच वाटायची. पहिल्या काळात भाकरी खायला नव्हत्या हो पण समाधान लोक राहत होते बाबा. भनभन करीत नव्हते एवढं. लयच भनभणी लोकांकडे राहतात. होय खरंच लोकांकडे लय भनभणी महाराज. भलती भनभन लोकांकडे झाली. समाधानच गेले ह्यांचं. आणि सगळं वर थोतर केलं ह्या सरकारनं आपलं. भरा फार्म काय ते इम्याचे भरमा ना झाली फार्म भरा काय ते बस. भरा लाडकी बहीण भरा कोणती की बहीण साखऱ्या बहीण चालल्या बाया कुठं. सगळं माणसाला वरपंग करून टाकलं आणि बहिर्मुख वृत्ती केली. समाधान गेलं आणि उगच ते लालची लावून आपलं हिंडवायला झालं. आणि पुरायला तर काहीच पुरणार नाही. कालच म्हणलं इमे इकडे शेळगावकडे लई मिळाले. आळडायलीत लोक आपल्या इकडे. शेळगावकडे जास्त आहे म्हणायचं की. आपल्याला कुठं 5-6 हां आपण नाराज झालो नाही का. मग आज 4 वर्षी का 2 वर्षी ते काशीच्या सप्त्याच्या साली आपल्याला लय बकळ आलते हो नव्हते आली. काशीच्या सप्त्यावर एवढा रुपयाचे मला पहिला हां बघा. हां आमच्या घरात 5 लाख विना विमान काय न कर 5 लाख पूर्ण. इकडं आम्ही 1.25 लाख मिळाले हे देवाला. 1.25 लाख आलं तर आमच्या 2 नावावर. हे बायकोच्या नावावर आमच्या नावावर 1.25 लाख. आणि ते दोघांच्या नावावर काही बी असो ह्याचं देवाला. त्याचा हाक नाही ते गाजवायचं पोर. आणि ते म्हणत बी नाहीत हो कसं म्हणावं काय म्हणत नाही ते अजिबात नाही. काही येऊ कळलं येऊ का काही येऊ बरं काय. ते काही आलं तरी ते बोलायचं नाही. ते आम्हीच उचलितो आणि ते इथं देतात आणून देते. त्यानं जरी उचललं तर इथं आणून देते. आणि देवालाच आहे. आता मी देवाचा असल्यामुळे जे सगळे पैसे माझ्या बाबतीतचे काही असले तर देवाला. मला 5 लाख विमा एका घरात त्यावेळेस तुम्हाला नाही वाटलं नाही का.
मग 5 लाख आले हो, हे इतके विमे तुम्हाला गेले कुठं, 5 वर्ष जातात मला. हे महत्वाचं आहे. राहिलं काय तुमच्याकडं काय मला नवजून नाही केलेलं दिसा ना तुम्ही. 5 लाख आले, काय घर बांधलं नाही, काय शेत बी घेतलं नाही, काहीच करणार तुम्ही. काय कुठे गेले पैसे तुमचे? हा, आरामचे गेले उदामाद्यात गेले. अहो उलटे उदामाद्यात नाही, घर घेऊन गेले. डोसकं लावा माणसानं, काय लावा, माणसाचा दिमाग चालू नाही आताच्या. हो तुम्हाला काय सांगावं. हां, हे युवाई म्हणले आमचे वडगाव बँकेचं कर्ज म्हणले आपल्याला कवाच कर्ज नाही म्हणले महाराज, आपल्याला सरकार म्हणेल हे लय श्रीमंत येतं. कर्ज नव्हतं आमच्या आज्यापासून नव्हतं, पंजापासून नव्हतं, बापालाही कर्ज काढून नाही. हे न काढायला लावलं मला वडगाव बँकेचं. आणि तसं व्हायलंय किंवा हे कर्ज काढायला माफ व्हायले की आम्ही काढलं आणि 1-2 वर्ष समाजात गेले की माफ झालं 50,000. लाभ झाला का नाही, लकले की नाही? आता लकले आता तेव्हापासून सोडीतच नाही काय बरं. 3दा माफ झालं त्याच्यावर, किती भारी. हां, मग पहिल्या सोडला 50,000 माफ झालं. मग पोर म्हणले दादा कर्ज तर माफ झाले. हो, फटफटी घ्या. घेतली फटफटी, डोसकं लढवा. 50,000 कर्ज त्यानं माफ केलं आणि ती दिली तुम्हाला फटफटी. समजा सरकारनं दिली. तुमच्या घरातलं तेल किती नेलं तिनं? हा गायला फटफटी. तेल किती घेऊन गेली ती? लाखावर तेल. आणि पहिलं पायानं शेताला हे ते जात होते, पैसे लागत होते का तेलाला? नाही. पण पायानं जाणं शेताला चांगले व्यायाम होते की नाही? नाही ना. ती फटफटी घेतल्यावर जावं वाटतंय का? नाही. कोणलाही जावं वाटतंय का ओहन असल्यावर? अरे आता इथला बालू एक नाम कदम, इकडं चक्रा तिकडं चक्रा, मी तर पाय टाकते का नाही ती फटफटी. आणि पुन्हा म्हणते पहिले शरीर जाड झालं, आता जाड व्हायला कसं होईल? हे आपला बालू हा फटफटीशिवाय टेकतच नाही. ललाला सुद्धा इथून इतकं जायला फटफटी असा वाटते, पण ते नाही. त्याला घेऊन जाऊ काय काय. अरे फटफटी जरा थोडं व्यायाम चाललं म्हणजे चांगला असतंय. आणि चालल्यावर काय होतं माहिती काय? व्यायाम होतो. फटफटी घेऊन देणं स्वल्प तेल. महाराज काय तुम्हाला दिसतंय ते फुकटचं घर घेऊन जाते, शेण पडलं माती घेऊन उठतंय. हे समजत नाही आपल्याला. हे संता आपल्या ह्या सरकारनं आपल्याला बहिर्मुख केले. हे सांगायला कल्पतरूचं तसलंच आहे. कल्पतरू जे झाड आहे ना ते तेच करत आहे बघा, दुसरं काही करीत नाही. ते कल्पना वाढविते आणि आणखीन मिळावं असं वाटतंय. बरं काय त्या कल्पतरूचं काम आहे ते. कल्पतरूची उपमा दिली आहे देवाला. आता इथं संतांना नाही दिली. कोणाला दिली इथं उपमा? देवा. झाड कल्पतरू इतक्या पुरता दृष्टांत घ्यायचा, न करी याचिकी आवेलो. याचक भिकारी कोणी काही म्हणेल मागेल त्याला ते देतो की नाही? ते नाही म्हणते का बिचारा? कोण? कल्पतरू. मग हे देवाच्या बाबतीत बोलायचं, एवढंच बोलायचं. ते वाढवित ते त्याचा ताण सोडून द्या. ते ताण ते तर आहे. ते कल्पना वाढवी. कल्पना वाढली की माणूस जीव जास्त बेजार होतो. जीव बेजार होतो कल्पनेनं. आणि कल्पना तर जीवाची आई आहे. अधिष्ठान काय आहे? कल्पना अविद्या, येणे झाला जीव. हो, मग ह्या 2 उपाध्या निघाल्या असं शिव आहे ना ते. पण ह्या कल्पना अविद्यानं जीव झाला आणि मायेची उपाधी लागली म्हणून ते शिव झाला. कोण? ब्रह्म. त्याला शिव नाव आलं, ईश्वर नाव आलं मायेच्या उपाधीमुळं. अरे कल्पतरू खाली बसला एक जण, आणि कल्पतरू खाली बसल्यावर त्याच्या लक्षात आलं काय आनंद वाटला. भूक लागली हो थोडी. भाकर मिळतं नव्हते या झाडाखाली, मिळाली. लगे भाकरीचं ताट पक्वांना चालवते मी. काय आलं? चला का मला पक्वांना पाहिजे. आता पाणी ताट आले, पण पाणी बी आलं. आई यथेच्छे जेवण केलं. पोटभर दडसून खाल्लं त्यानं. मस्त खाली बसला. काय म्हणला काय चांगलं म्हणला. झोपायला गादी असते तर बरं होतं. निवांत झोपतो. लगे गादी आली. हो काय खाली? कल्पतरू खाली. झोपायला गादी आली. महाराज पांघरायला आलं. उश्या सगळं मनात येईल ते येऊ लागलं. ते म्हणला इथं एवढं हे मिळाले 4ची देत कोण असं? इथं भूत तर नसल असं वाटलं. कोणला?
त्या खाल्ल्याला की लगे भूत आलं. भाऊ कल्पना केली ना त्यानं कायची भूताची इच्छा केली, कल्पना केली की भूत बी आलं. बाबा 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 आता तर भूत आलं म्हणा गिळते का काय गिळून टाकलं. काय फायदा झाला कल्पतरूचा? काहीच नाही फायदा झाला. कल्पतरूचं कामच आहे ते. कल्पतरू कल्पना वाढवितं आणि कल्पना वाढवून जीवाला बेजार करतं कल्पतरूचं झाड. बरोबर आहे. आता परिसाचा दृष्टांत तिसऱ्या चरणात आहे, ते आपण त्याचा विचार करू. मग कल्पतरूचा दृष्टांत भगवंताला दिला का दिला की जसा कल्पतरू याचकांचा अहेर करीत नाही. कोण्या जातीचा आहे तो आलेला आपल्या खाली, कोण माणूस आहे, त्यानं भक्ती केली का नाही, आपल्याला पाणी घातलंय का नाही, असा कधी विचार केला कल्पतरूनं? नाही केला. नाही करत विचार. आणि काही मग ते कसाय माणूस असो, तोडणारा असो का मोडणारा असो का पाणी घालणारा असो, ते काही जे मागल त्याला ते देतो. ही कल्पतरूचा धर्म आहे. त्याप्रमाणे तुम्ही कल्पतरू आहे. झाड कल्पतरू तर न करी याचे की अभेरू न करी, म्हणजे मागणाऱ्याला याचकाला अभेर करीत नाही म्हणजे परत सारीत नाही. मग तसे तुम्ही आहात असं देवाला म्हणायचे. आपल्याला तुकाराम महाराजाला म्हणायचे, तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म. आहे ना अभंगाचं दुरोचरण काय? तुम्ही सर्वी सर्वोत्तम. काय पदवी देवाला दिली आणि खरी पदवी दिली तुकाराम महाराजांनी. खरी नाही, त्याच्या खरं स्वरूपाचंच वर्णन केलं इथं. आपल्याला त्याचं ज्ञान नाही ना, आपण त्याचा विचार आज काय झाला तर नाही होणार, उद्या बघू त्याचा. सर्वी सर्वोत्तम काय सर्वोत्तम. सर्वोत्तम त्यालाच म्हणतात पुरुषोत्तम. काय हां. आणि पण सर्वी एक शब्द वापरला, सर्वी सर्वोत्तम. सर्वी सर्वोत्तम. सर्वोत्तम म्हणजे सर्वापेक्षा उत्तम, म्हणजे उत्तम पुरुष. त्याचा विचार आपण करू द्या. आज नाही होणार, झाला तर बघू. पण एवढं आहे की मग देवानं याचकांचा अभेर करू नये. तुकाराम महाराज याचक आहेत आणि देवदात आहे. तुकाराम महाराज देवाला बोलावले उद्देशून, पांडुरंगा कल्पतरू सारखा आहेस तू. आणि आहे महाराज खरंच देव कल्पतरू. कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहे. कल्पतरूची उपमा आता कोणती बसत नाही म्हणून बसविली, पण त्याला इतक्या अंगानं ती उपमा घ्या, इतक्या अंगानं की कोणी आला, कोण्या जातीचा आला, पाणी घालणारा आला आणि तोडणारा आला तर अभेर करतोय का कल्पतरू? नाही. इतका घ्या. कल्पना वाढवू काय बी करू काय बी करू, पण कोणी मागं आलं तर ते विचारत ते काही नाही म्हणत नाही, देते अभेर करत नाही. त्याप्रमाणे पांडुरंग एवढं हो सांगा. अभक्ताच्या शरीरात चलवित आहे आणि भक्ताच्या शरीरात चलवित आहे का नाही चलवित आहे? केला का त्यानं अभेर? साक्षी चैतन्यानं अभेर केला का कधी? कोणतं चैतन्य? साक्षी. म्हणतो साक्षी म्हणजे कुठंच नाही. कोणतं रे? आव हां साक्षी. मग साक्षी चैतन्य आपल्या शरीरात आहेत. मग आपल्या शरीरात आहे हां साक्षी पुस्तक काही फरक एकच. एकच म्हणते कसं एकच का नाही दोन कसे म्हणते? काही फरक असेल ना? नाही. कुठंच फक्त अधिष्ठान आहे. काय लिंग देहाचं अधिष्ठान कुठंच. आता ते उद्याच्याला ते आपण अक्षर आणि पुरुषोत्तम हे 3 पद आहेत ना पुढे. काय तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म. ह्याचा विचार उद्याच करू ना. मग क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष असे 3 पुरुष भगवद्गीतेत सांगितले. ऐक ना का नाही तर मग मान्य ना करू ना आपण करू. नावं आली तरी आता त्या कार्यपरत्वे नाव येत आहे हो. लक्षात आलं की नाही? अधिष्ठान कुठंच त्याच्यावर अध्यस्त लिंगदेह. लिंगदेह म्हणजे अंतःकरण प्राणपंचक इंद्रिय पंचक एक गृहीत करा. हे अधिष्ठान आणि मग त्या अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानात आपण औदासीन्य स्थितीनं राहणे. म्हणजे आधार दिला म्हणून झाला अधिष्ठान. बरोबर आहे. आणि त्या अधिष्ठानात आपण तो परमात्मा लक्षात आला की नाही प्रतिबिंबित होतो. आणि त्या प्रतिबिंबित म्हणजे कर्म अंकुर वासना अंकुर ज्यानं तादात्म्य घेतलेल्या चैतन्यानं त्या अंतकरणाचं
तर त्या तिथं तिथं त्या दशेत झाला जीव बघून लक्षात आलं. आणि मधली जी अवस्था आहे मधातली ते साक्षी रूपानं. अधिष्ठानाच्या पुढची जी अवस्था आहे साक्षी. मी तुला फोकस देणार, मी तुला प्रकाश देणार, तुला काय करू वाटल ते कर. जसं नाचायचंय तसं नाच, मज काम आहे प्रकाश देणे. बरोबर आहे ना. असा साक्षी म्हणून साक्षी तो साक्षी. गतीर भरता आहे ना भगवद्गीतेत वचन आहे किंवा 13व्या गतीर भरता प्रभू साक्षी निवास चरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्यम. मला वाटतं कोणी अध्याय ते रे 9व्या हां 9व्यात आहे ते 13व्याने. गतीर भरता प्रभू साक्षी मी साक्षी रूपाने. आता त्याचं चिंतन आपण वाटलं तर आणखीन उद्या विश्लेषणपूर्वक करू. घटी अलिप्त असे रवी पहा अग्निकाष्ठा माझी जेवी जेवी तैसा नारायण जीव हो जीव साक्षीने वर्तन. बस. घटी अलिप्त असे रवी हा अग्नी काष्ठा माझी जीवी. तुकाराम महाराजांनी वेदांत काही माहित नाही का गाच्या तुकाराम महाराजाला कसा दिला. ते म्हणले घागरीत प्रतिबिंब पडलं सूर्याचं. होय भाऊ पाणी ठुलं आणि याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्याच्यात ते सूर्य आल्यानं वाटला ना. पण ते अलिप्त आहे का लिप्त आहे. मग कसं आहे साक्षी रूपाने. घटाचा साक्षी रूपाने सूर्य आहे ना. बरोबर आहे की नाही. घटाला पाहिला आहे की नाही. ते पाहिल्याशिवाय प्रतिबिंबित झाला का. मग बघायला आहे घटाला पण म्हणला का पाण्यात माशा पडल्या का काढून टाकल्या त्यानं नाही. ते पाणी आता धर्म आहे तुमचे तुम्ही बघून घ्या. माझे मी प्रतिबिंबित झालो एवढंच तुम्हाला फोकस दिला कळलं. हो गटी अलिप्त असे रवी अग्नी काष्ठा माझी जीवी. आता या लाकडात अग्नी आहे आणि लाकडात असूनही लाकडातून वेगळा राहतो की नाही. मधात अग्नी आहे का नाही. हां मग जाळून टाकलं का त्याने याला नाही. फक्त स्थित रूपानं सामान्य रूपानं त्याच्यात राहणं हे त्याचा धर्म आहे. कोणाचा अग्नी. आता तुम्ही घर्षण जर केलं तर मग प्रगट होईल. हे लाकूड घासलं मंथन केल्या लाकडाचं की मधातून प्रगट होणार आणि प्रगट झाला की मग काहीतरी जाळणार. बरोबर आहे. पण असा सामान्य रूपानं काय करतंय का नाही. म्हणून घटी अलिप्त असे रवी अग्नि काष्ठा माझी जीवी तैसा नारायण जीवी. तो नारायण नाम परमात्मा साक्षी जीवसाक्षीने वर्त. जीवसाक्षी म्हणजे जीवाचा कसा आहे तो अहो दीपू ठेविला परिवरी तर कवना ते नेमिना निवारी. कवन कवन व्यापारी राहटीची तेही रहाटी जे तेही नेणे. त्याला माहित नाही म्हणलो काय करायचं. दिव्याला घरात दिवा ठेवला. दिवा ठेवल्यावर तुम्ही घरात आले काय गेले काय तुम्ही गेले काय आणि चोर गेले. त्याचं काम काय म्हणून तर म्हणले ना ती त्या संतांना उपमा देण्यासाठी घरच्या उजेडू करावा बारख्या अंधारू पाळावा. हे नेणे हे समत्वासाठी एवढा इतका जर एक अंगानंच घ्यायचं. त्या दिव्याचं समत्व म्हणते. दिव्याचं काय समत्व. हो दीपाचे पोटी नाही दुधा भाव आणि चोरा आणि राव सारिकेचे. हे समत्वासाठी दृष्टांत आहेत बरं काय. मग दिव्याला काय वा कोणी या चोरी करा का मालक असो झोपा का जेवा वाटल ते करा मी तुम्हाला प्रकाश देतो. प्रकाश देण्याचं काम त्याच आहे. त्याप्रमाणे साक्षी चैतन्याचं काम ते की तुम्ही काय करताल ते करताल. मी काही निवारण नियमन करणार नाही असं तो साक्षी रूपानं प्रत्येकाच्या आणि राहतो आणि काय म्हणत नाही. याच्यावर आम्ही शास्त्री महाराजांना बोलत असताना बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्वी नाम हे वचन रामायणात आले. आणि म्हणून वाचकायला बऱ्याच भाऱ्या घोटाळ्यात पडतात. वाचणारे संस्कृतीच पाहिजे हो. मिळत नाही आणि असले तरी वाचक कसे असावे संस्कृत अभ्यास केले. आणि मग बघा तुम्ही शब्दात दोष ठेवीत नाहीत. हां हे मराठी वाचक नाही शिकलेले संस्कृतनं त्यांना हे फुटतच नाही का. फुटतंय नाही. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी हे कुठला विषय हो. हाय बघा रामायणात घेतलाय. हे रामायणात तुकडा आलाय. बुद्धिर हे तुकडं एवढे बुद्धिर्बुद्धिमतामस्मी एका तुकड्यात मराठीच्या ओवीतच घुसळलंय ना त्यांनी. मग कोण्या कारणात आहे काय संदर्भात आहे कोण सांगेल. हा अरे तुम्ही रामायण वाचक लक्षात ठेवलं पाहिजे कसं काय करावं होय. हा
याच्या लक्षात यावं. कुठे नाथराव? हा? गदाचे आभरण कराशी घालता ये मरण. हे कशासाठी तुम्ही प्रमाण दिलं? हे प्रमाण कशासाठी दिलं? तत्किं प्रयोजनम. तेव्हा आम्ही सगळे गाढव आहेत. सांगतो ऐका, म्हणजे तुम्हाला इथून पुढे तरी विसरू नका. हनुमान महाराज म्हणला होता म्हणून. हनुमंतराय लंका हुडकू लागले. लंकेचा शोध चालू आहे. ही तिची शुद्धी करता 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 बरं इंद्रदत्ताच्या घरात आले. बरोबर आहे ना? आणि इंद्रदत्ताच्या घरात आल्यावर सुलोचना पतिव्रत आहे आणि थोडा पाऊस झाला. ही तर सीता नसत. काय पतिव्रता होती ना कोण? सुलोचना. पण तिथं पुन्हा इंद्रजित आल्यावर कळालं की ही नाही त्याची बायको सुलोचना आहे. ही बातचीत नवऱ्याची बायको झाली ना पुन्हा. कारण की हनुमंतराय तिथं होते आणि तिथं ते कसे कोण्या रूपात होते की मुंगीच्या डोळ्यात बसलं तरी तिला कळू नये म्हणे. आता केवढं रूप होतं कोणाच काय? केवढा झाला मारुती? मग मारुती माणूस आहे का? वानर आहे का म्हणायलो? हा, हनुमंत म्हणूनही वानरू आणि नंदी म्हणूनही ढोरू. इतर ढोरासारखा नंदी माझ्या गावाचा ढोर होय आणि इतर वानरासारखा वानर आहे का मारुती? नाही नाही, हनुमंत म्हणूनही वानरू. अरे काय योगी आहे ते. महादेव होत आहे ना साक्षात. हा, मग ते बसला मुंगीच्या डोळ्यात जरी बसला जाऊन तरी तिला माझ्या डोळ्यात काहीतरी अडकलंय असं वाटलं. आता मला तर काही दिसलं नाही तिचा डोळा अजून. मुंगी दिसतीये. मुंगी दिसती की नाही आपल्याला? तिचा डोळा दिसला का तुला का? हा, मला नाही दिसला. म्हणजे असतील की नाही डोळे तिला? चला ती जायचं तिथं जाते. तिला वास आला की बरोबर त्या वासावर लई डोसकायची तिथे. मग लाडू करण्याच्या ठेवा बरं. लाडू तो लई तिला कळते तो. नाही नाही, गुळापेक्षा तळलेले लाडू लई पावर बाजायची. तळलेल्याचा वास येतो हो. आपल्याला येते की नाही लाडूचा वास भाऊ? शेजारच्या घरी लाडू होऊ तुम्हाला कळते की नाही? हा, मग आपल्या इतकी दिमाग बाजायची. इथं लाडू ठेवले घरात मला तिला वास येते आणि ती बरोबर तिथं जाती. मग ती वाढ दिसल्याशिवाय जाईल काय? दिसते. तिला डोळा आहे, कान आहे, सगळं तिला. मग सगळं आहे. मग ते डोळा केवढा आहे बाबा मला काही कळलं. आता त्या आपल्याला दिसतच नाही डोळा. त्याच्यात बसला मारुती म्हणजे. तर तिलाही लक्षात नाही की आला तर माझ्या डोळ्यात मारुती आहे. एवढं रूप धारण केलं बा त्यानं. कोणी? मारुती. सीता शुद्धी करायला म्हणजे तेच. अरे ते चैतन्यच आहे ना, ब्रह्मचैतन्यच आहे ते मारुती. कळलं का? एवढा सूक्ष्माहून सूक्ष्म झाला. सगळ्या सूक्ष्माहून सूक्ष्म कोण आहे? मारुती म्हणल्यापेक्षा ब्रह्म. अनुरुनियान महत्व म्हणजे अनुरुनियान लहानात लहान आहे आणि मोठ्यात मोठा. मोठं केवढं म्हणलं तर त्याच्या एवढं मोठं कोणी नाही आणि त्याच्याहून लहान कोण आहे म्हणलं तर कोणीच नाही. असं बघा भगवंत. भगवंत म्हणजे ब्रह्म बरं. आणि तेवढं रूप मारुतीचं. मग ती सुलोचने तिला काय कळायला बसलं हे मारुती येऊन म्हणून. आणि आपल्याला आताही भाऊ आपल्या खोलीत संध्याकाळी कवावी दिवसा काय दत्तात्रयासारखे योगी, मारुतीरायासारखे योगी, ज्ञानोबारायासारखे योगी येऊन गेले तर पत्ता लागत नाही. म्हणून तुम्ही आगाव धंदे करायचे नाही. तुम्हाला वाटते मी एकांतात मला कोण बघायला? तुला सगळा बघणार आणि ते साक्षी कायला आहे मग कोणता? अहो त्याचं नावच आहे साक्षी. कोण? परमात्मा. ते बघतंय. महाराज हनुमान बसले ती सुलोचने या मंदिरात. ती पतिव्रता असल्यामुळं फास झाला थोडा गेल्या गेल्या. काय करावं? रामाची सीता आणि इंद्रजित म्हणजे हे रावणाच्या पोराचं घर आहे. वरे नावं असतील की त्या घरावर? इंद्रजित सदन नाही. आपल्या यडम्याच्या मरक्याच्या वाड्यावर नाव आहे. ते तर लई श्रीमंत लोक होते महाराज. त्याच्या नावावर नाव होतं. सोन्याचे कोरून होते. घरं सोन्याचे त्याचे. मग त्याच्यावर नाव हनुमंतराय म्हणजे इंद्रजिताचा बंगला आहे आणि ह्या बंगल्यात बाई म्हणजे निश्चित आहे. आणि ह्याला काही वज झाली काही म्हणजे रावणाच्या पोराला. असं असा विचार करता न करता तेवढ्यात इंद्रजित आला. आला की ती खडबडून उठली की पाणी दिलं हे केलं. संध्याकाळचा टाईम आहे. बातचीत करू लागली. तिला स्वप्न पडलं आणि ती सांगायली नवऱ्याला, मालक मी सांगते तुम्ही मी ऐक. रावणाच्या मतीनं तुम्ही वागायलात पण ह्याच्यात काही बरं दिसत. की सीता आणि तेव्हापासून उत्पात झाले. किती घडघडी झाल्या. सभेत घडघडी. सगळं तुम्हाला पुन्हा
किती परेशानी झाली तुमची. माझं मत आहे तुम्ही थोडंसं ऐकावं आणि रावणाला सीता द्यायला हवं आणि सीता द्यायला लावून आपण आपलं कुळ वाचवावं. मला तर आता दिसायले की ही अशी जर सीता ठेवली तर आपली खानदान कोणीच राहणार नाही आणि निश्चित तुम्हाला मृत्यू येणार. तुम्ही एवढा इंद्र जिंकला नामुक केलं आणि टमुक केलं ते काही नाही. आता बी काय कोण दूत आलाय लंकेत मला काय लक्षात येईना, पण मला वेगळंच वाटायले आणि ते कोणीतरी आलंय या गावात. हनुमान म्हणले हिला लई करतो हुशारी. हो हनुमान सगळे गुप्ता आणि मग लक्षात आलं ही तर ही सुलोचना आहे. आणि ती म्हणली ना मी इंद्रजित म्हणला तू म्हणतीस हे खरं आहे, मला हे वाटायले बापाला सांगाव आणि बघितलं सांगून ज्यानं त्याला माराय धावायला आहे. कोणता आमचा बाप. तुला माहीत नाही का कोणलाय मारायला ते वसकडून उठायला आहे. त्याच्यासाठी काही म्हणणे नको, जे सगळ्याबरोबर होईल ते होईल. मलाही कळायले की मरण आले. तू काहीच म्हणू नका, आता जे व्हायचं असेल ते होईल. ही घडणाऱ्याच गोष्टी असतात असं म्हणले. त्या दोघाचं हे झालं. आता ते बघण्यात आलं. त्याच्या पुढच्या घरी गेले म्हणजे हे कळालं ही इंद्रजाचं घर आहे, इथं ही सुलोचना आहे सीता नाही. चला पुढे आता मग प्रत्येक घरी आणि ते रतिसुखाचा आनंद घ्यायलेले हे राक्षस दिसू लागले. नागवे स्त्री नागवे पुरुष अमुक टमुक. आता हे लक्षात आलं की नाही. मग रतिसुखाचा हे अनुभव घ्यायलेले लोक आहेत आणि ते हनुमानजीच्या बघण्यात आणि हे ब्रह्मचारी मारुती. आणि ब्रह्मचर्य माणसानं किंवा व्यक्तीनं हे असं मैथुनादी क्रिया बघू नये. तशा तर कोणीच बघू नये लोकाच्या बघू नये. पण ब्रह्मचार्यानं तर हे निषिद्ध सांगितले. मग मी ही आता राक्षसाच्या आहे मैथुन क्रिया बघायलो, माझ्या ब्रह्मचर्याला धक्का तर लागायचा नाही. मी ब्रह्मचारी आहे शुद्ध. मग माझ्या ब्रह्मचर्याला धक्का लागेल, माझं ब्रह्मचर्य वया जाईल असं कोणाला वाटू लागलं. काय करावं आणि नाही शुद्धी करावं तर मग आता नाही कशी करावं. आपण त्या कामाला चालवत आणि प्रत्येकाच्या घरी तर जाणं गरजेचं आहे ना. सीता हुडकीनं गरजेचं आहे. मग काय करायला पाहिजे आता, कसं करावं. नाही करावं तर राम कार्यात गुरुच्या कार्यात वंचितपणा झाला. करावं तर माझं ब्रह्मचर्य ढासळायचा मान दिसायला आहे. मला काही सुचना बाबा. असा कोण विचार करू लागला. मारुती. मग काय करावं. मग त्यानं ही नाथांनी ही श्लोक काढल्यावर काय हे श्लोक भगवद्गीतेतला तिथं आणलं वचन. पण मारुती म्हणतंय देवा बुद्धीदाता तू आहेस. पांडुरंगा माय बापा म्हणजे राम म्हणजे पांडुरंग. बरं रामा बुद्धीदाता तू आहेस भगवान. मला शुद्धी करावं का न करावं सुचना. मी दुय्यम दर्जात अडकलो. शुद्धी करू हे नागवे उघडे बघण्यात यायले, नाही करू तर तुमच्या कामात वंचकपणा व्हायला. मला कसं करावं हेच कळना. तिथे नाथांनी श्लोक घेतलं. सुंदरकांड आहे. कोणते कांड आहे. हां बुद्धिर्बुद्धिमतामस्मी. बुद्धिर्बुद्धी म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी बोधकेविषयी देणारा कोण आहे. तूच आहेस असा मारुती म्हणला. मग आता तिथं तितक्या बोलतात ते मग मारुती म्हणला आणि असा रामाला मनातल्या मनात करुणा भाकली की लगेच बुद्धी सुचली. म्हणजे रामाला बुद्धी दिली. अरे मी अजन्म ब्रह्मचारी आणि नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. जन्मतानीच मला चड्डी आलेली कोपीने गर्भ कसोटा आहे. माझ्या ब्रह्मचर्याला कलंक कधीच लागणार नाही. आणि काय गायीवर बैल उडाला म्हणजे काय माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होते. माशीवर माशी बसली म्हणजे काय दुर्बुद्धी होते. असं आपलं मन आपण आणि आपल्या आत्मस्वरूपात लावल्यावर ह्याचा धक्का पोहोचण्याची गरज नाही. मला काय धक्का लागणार आहे. म्हणजे ही बुद्धी कोणी दिली. म्हणजे ही सुबुद्धी रामानं दिली. आणि मग हनुमान कार्याला लागला. मग शुद्धी केली. आपल्याला इतक्या पुरतंच बघायचं होतं, ते पुढे गरज नाही आहे. मग बुद्धिदाता कोण. भगवान. मग भगवान बुद्धिदाता आहे म्हणल्यावर मग तुम्हाला बुद्धी देऊन कामं करून घेतले तर मग केलेल्या कर्माचं पाप पुण्य कोणला. कोणला त्याला म्हणणार ना पिदाडा. अहो मला तुम्ही म्हणले कीर्तनात बुद्धिदाता तो आहे. मग दारू पिण्याची बुद्धी कोणी दिली. त्यानं मांस खाण्याची बुद्धी कोणी दिली. त्यानं मग पाप पुण्य त्याला मला काय.
असं तुम्ही म्हणणार, बरोबर आहे, हे म्हणायलेत ना. कार्य कार्य तसं नव्हे, तसं नव्हे. ते बुद्धी दिली आहे. जसं दुकानदाराला बापानं भांडवल दिलं, सांगितलं हे 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये, हे आता हे 10 लाख रुपये तुला दिले, याचा व्यापार तू कर, किराणा दुकान किंवा कापड दुकान कोणतं असं दुकान तू टाक, आणि त्याच्यावर काय नफा कमवायचा आहे तू कमव, आणि मला 10 लाख रुपये परत दे. हे उसने पैसे तुला भांडवल म्हणून बापानं. आता कसा देवा लावायचा आहे, हे कोणाच्या स्वाधीन नाही, पोराच्या का बापाच्या, पोराची आहे, बरोबर आहे की नाही? होय होय नाही भाऊ, बरोबर आहे. यानं भांडवलच सगळं कमी होईल आणि दिवाळं काढलं कोणाचं कर्ज, मग बाप काय म्हणणार, त्याच्या नोकरी धरून फेल. आता हा मला 10 लाख तर देत दे, पण लोकांचं कर्ज झालं का तू यावर दुकान करीत नफा तर केलाच नाहीस, तो सगळा तोटा करून ठेवलास का, तर तू त्याच्या आता नोकरी राहाय आणि त्याच्या घरी पाणी भरून तू पैसे फेड आणि ते तोटा बी बर. मग त्या तोट्याने प्यायची जबाबदारी कोणावर, त्या गाबड्यावर. बाप देते भांडवल, तसं भांडवल दिले भाऊ आपल्याला. हा मग तो नफा करायचा का तोटा करायचा कोणाच्या स्वाधीन आहे. हा रावसाहेब बघ नीट, आपण मनुष्य जन्माला आलो, नफा तोटा दुकानदारीचा करणं, म्हणून तर म्हणले तुकाराम महाराज काय मुद्रामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदी. मग आपला खोटा धंदा व्हायला, मुदला तोटा पडायला आहे ना, म्हणले ना. हा जन्मा येऊन काय केले, तर तो मुद्दल गमाविले. कोणतं मुद्दल? अहो जन्माला येण्याचं जे काही मुद्दल होतं भांडवल कर्म, ते सगळं मनुष्य जन्माला येणाऱ्या लागणारं कर्म, हे कर्म गमावून बसला. आणि मग जा व्हा ढोर व्हा, कुत्र व्हा, मांजर व्हा, तोटा झाला का नफा झाला. असा सुंदर मनुष्य जन्म. अहो देवासारखा जन्म आहे महाराज. कशाचा? मग काय वा, नरदेह निधान लागले, उत्तम सार उत्तम देवच होईल म्हणते ते होतील तरी का चित्ती नसर. या देवासारखा जन्म आहे आणि देवच स्वतः येते या शरीरानं. बरं काय काय म्हणले, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे. वा उत्तम महाराज प्रमाण खूप दे, पण म्या काढल्यावर देते, म्या तुकडं म्हणल्या तेच तुकडं म्हणते, ते पुढचं नाही सांगत. अभ्यास भरपूर आहे. का दिदले मागून येईल. सावकारी सोडले. बरं येण्याची शरीर शरीरा येणे सरे आणि किंबहुना येर झाले चिरा. मग आता चिरा आपला पडला का वाढलं ते जन्म. बरं वाढलं चिरा कायदा पडला बाबा आपल्याला. येर झाले चिरा पडे हो. या शरीरानं जर तुम्ही देव मिळविला तर जन्म मरणाला काय पडतं, चिरा. चिरा पडला म्हणजे ते जन्म मरण संपलं, बंद पडलं. आपलं नाही बंद पडलं, वाढलं. का? तोटा केला ना. बापानं भांडवल दिलं पण पोराला दुकानदारी करता आली नाही करता आली, म्हणून ती जन्म वाया गेला महाराज. का दिदले मागू ते येईल. हा का दिदले मागू ते येईल, की न ये हे पुढील नाही हे पुढील. जे भांडवल मूर्ख चोरा. हा काय म्हणले न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. खरंही नाही. सावकारी करावं सावकार. इथं शिकवाय बरं का सावकार, तुमच्यासाठी लई होई चांगली. ही होई तुम्हालाच उपयोगाची. म्हणजे एक सावकार मूर्ख, पुढे येणारा भिक हे बुडिया मालक पैसे पाहिजे 2 लाख. 2 लाखाचे 3 लाख घ्या पण द्या. हे म्हणले घेऊन जा. 2 काय 5. अशा लबाडायला वाटप केलं. मूर्ख आहे म्हणले ते माणूस. ज्ञानोबा आहे म्हणते. पुढील दिलेलं येईल का नाही ह्याचा विचार न करता समोरच्याला पैसे देणं मूर्खपणा का शहाणपणा? मूर्खपणा. बरोबर आहे ना. आणि देते म्हणजे मूर्ख भांडवल कोणाला बी. आणि बरेच सावकार दिवाळीत निघाले ह्याच्यानंच निघाले ना. सुधारायचं हे किती कवर जन्म गेला तरी काय तरी काकी का म्हणतो अक्षर सुधारणा नाही करू लागले की दिवशी. आता लिहायले काय हरिपाठ फारिपाठ बरं. आणि असं लिहावं देवाचं. हो आपलं काय चाललंय, काय म्हणलं होतं आपण, ज्ञाने विने. हे ज्ञाने विन ज्ञानावाचून. नाही तर खरं तर जे जाती भजन शिवायचं आपण, पण आपल्याला ज्ञानावाचून आपण वाया गेलो.
हो, अशी स्थिती आपली झालेली आहे भाऊ. म्हणून भगवान परमात्मा दाता आहे. भगवान परमात्मा दाता आहे. मुळात दाता भगवान परमात्मा आहे. कसा दाता आहे? कल्पतरूसारखा. कल्पतरूसारखा म्हणजे कसा? जे मागा तेही तुम्हाला कल्पतरू देतो. त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा तुम्हाला देतो. काही मागा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. इथे दृष्टांत दिला कल्पतरू. आम्ही काही इच्छा करू, काही इच्छा केली तर तो परमात्मा आम्हाला देतो. आणि देतोय महाराज देव. देव खरंच देतोय. काय सांगावं तुम्हाला, वाठ्ठल ते देते, वाठ्ठल ते. तुम्ही काही मागा. नरक पाहिजे का? स्वर्ग पाहिजे का? स्वर्ग. मनुष्य जन्म पुढचा पाहिजे का? मला वाटतं हे मनुष्य जन्म आपला जंक्शन स्टेशन आहे. आणि जंक्शन स्टेशन रेल्वेचं त्याला म्हणतात की त्या स्टेशनवरून गाडी कोण्याही गावाला जाते मिळते. त्याचं नाव काय? जंक्शन. तसं हे जंक्शन स्टेशन आहे. नरकोच करेल हा. नरका नारायण बन. वा बिलकुल. काय पाहिजे तुम्हाला? म्हणले आम्हाला डुकर व्हा वाटायले. वा नाहीतरी काय थोडी सांगू सुकरे बापुडी. तसं वागानं मिळते. म्हणजे जे व्हायचं असेल ते होता येते बरं काय. हो, तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशे सिद्धी जाईल आणि वांछितही पुरेल मानायचे. जे काही इच्छा असेल ते पूर्ण होईल असे कोण म्हणू लागले? ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. म्हणून आता कल्पतरू उपमा दिली का? बरोबर आहे की नाही? त्यांना कोणला? देवाला. देवाला कल्पतरूची उपमा दिली आहे. अशी तुकाराम महाराज कल्पतरूची उपमा देऊन आणि देवाला कल्पतरू झाड म्हणतात. काय की झाड कल्पतरू न करी याचक अव्हेर. कोणता याचक कशा पद्धतीचा असेल, दुश्मना असेल का कोणी कसाही असेल तर त्याला अव्हेर करत नाही. झाडाखाली आलं का काही देते. त्याप्रमाणे आम्ही तसे आहोत. शहाणीत का येडेत, मूर्ख आहेत की पंडित आहेत बरं काय. तुमच्या बाबतीत आम्ही भजनशीळ आहेत का विरोधशीळ आहेत हे काही विचार करू नका देवा. पण आम्ही तुमच्याकडे आलोत ना तर मग त्या कल्पतरूसारखा आमचा अव्हेर तुम्ही करू नका. असं कोणाला म्हणायचंय? असो नसो भावालो तुझी आठाया आणि कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आहे की नाही भाऊ? असो नसो भाव काकड्यात म्हणतेच नाही. हा, असो नसो भाव आलो तुझी आठवण. आणि कृपा दृष्टी पाहे. पण काकड्याला गेलं पाहिजे ना. बरोबर आहे. भाव असो का नसो कोणाचा? काकडा करणारायचा. पण काकडा तर करावं लागेल की नाही भाऊ? गेलाच नाही पंढरपुराला. असो नसो भाव आलो तुझ्या टाया. घरात बसून वाईट आहे. घरात बसून बायको पशी बसून शेतात बसून आलो तुझ्या ठाया. मान्य करील ते? हा, पंढरपूरला जा वारीला आणि वारीला जाऊन पाया पडून आपला खोलीवर बसा. म्हणा मग गुडघे दुखते कडे. आता मला काय पाया पडायला होत नाही. पायरीला आलतो, पंढरपुरात आलो, कीर्तन भजन ऐकालो, चंद्रभागेचं स्नान करायलो. लय मायान तडप होत नाही गरजा त्याच्या मला सोसत नाही. मग असो नसो भाव आलो तुझी हे तरी ओपल बाबा. हे कुठं म्हणायला आहे? घरात बसून का पेरीत. असो नसो भाव आलो तुझी या ठाया. तुझ्या ठाया गावाला शेतात खात पेरा गेला. म्हणजे याचा अर्थ भगवंताच्या प्राप्तीच्या साधनेवर आरूढ असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? मग ते असल्यावर परमात्मा त्याला इच्छित वस्तू देतो म्हणजे देतो. त्याच्याबद्दल वाद नाही बरं काय. कोणी कसे असा भगवत प्राप्तीच्या मार्गाला लागले का तुम्ही तावेर परमात्मा करत नाही. ते तुकाराम महाराज म्हणाले करू नको तू. झाड कल्पतरू न करी याचक अव्हेरू. अरे याचकांचा अव्हेर म्हणजे करत नाही ते. याचकाला परत लोटीत नाही. त्याप्रमाणे मी तुझ्याकडे आता कल्पतरू दिसतो बाबा. मी तुझ्याकडे आलोय. आता माझा तो अव्हेर करू नको असे तुकाराम महाराज देवाला आणि एक प्रकारची विनंती करायला बरं काय. हो, आता पुढच्या चरणात म्हणले तुम्ही सर्वी सर्वोत्तम. इथं मोठं मोठं पद सगळं सर्वी आणि सर्वोत्तम. हे दोन्ही पद महत्वाचे. सर्वी आणि सर्वोत्तम हे नाही. हे दोन्ही पद महत्वाचे आहेत बरं काय. सर्वोत्तम म्हणले आणि सर्वी म्हणले असे दोन पद आहेत. हो, तुम्ही सर्वी सर्वोत्तम आयसे विसरता धर्म. असा तुमचा स्वभाव आहे, धर्म आहे. धर्म म्हणजे स्वभाव. धर्म कशाला म्हणतात की त्या स्वभावाला. नाही काय. जेवण केल्यावर संडास येणं हे शरीराचा काय आहे? धर्म. म्हणूनच म्हणे कुठं गेलते
देहधर्म करायला गेलतो. अशी काही काही लोकांची भाषा आहे बरं काय. आणि खरं तर असं म्हणत जाव, इंग्रजी भाषा आम्हाला आणू नका, चांगली नाही ती भाषा, मला गदरी भाषेत राग येते. मी शौच नेतो, मी म्हणतो येवायला सांगतो तेव्हाही कवा उघडे काय, हो उघडा कवा, मला शौचाला जायचं. संडासला सही समनीत नाही. ह्या लोकांसाठी एखाद्या संडास म्हणावं लागते मला, मला पटत नाही ती गदरी भाषा, मला संडास नाही भाषा पटत, शौचाला जायचं. आणि ही तुमची गावडाळ भाषा हा गाय जायचे. परसाकडे जायचं म्हणतो. नाही परसाकड तरी बरी हो, तुम्हाला वाटायला ते, तुम्हाला ती वाटायला चिरसवानी भाषा नाही. परसाकड म्हणजे कळलं का, परस, ती गाय म्हशीचा परस तिकडं जायचंय असा त्याचा अर्थ आहे हो, बरं काय. पण सगळ्यात ते हागायला ना लय गावडाळ कुठं जायचंय, हागाय जायचंय. हे हागाय नाही म्हणायचं, शौच्या. कुठं जायचंय, शौचेला जायचं. शौचेला जाणे म्हणजे शुद्ध व्हायला असा त्याचा अर्थ आहे. मधात संडास आली म्हणजे गडूळ झाला, आणि संडास निघाली शुद्ध झालं, निर्मळ शरीर होतं. थोडं ती घाण निघून जाते, मल विसर्जन होतो. आता याला म्हणतात देहधर्म. याला काय म्हणतात, देहधर्म. हा, कावळा आपल्या भागला तर कावळ्यानं देहधर्म केला. मग त्या देहाचा संडास येणं काय, कोणाच्या देहाचा संडास येणं, लघवी येणं हे धर्म येतं. आणि अशा धर्माला रोखता येत नाही. तसा त्याचा धर्म या कोणाचा, देवाचा. कोणता, की जे जे त्याच्याकडे आले तर त्याचा अहेर करायचा नाही. हे त्या पांडुरंगाचा काय आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. पण उपमा कोणाची आहे, कल्पतरू. कल्पतरूची उपमा देवाला दिली. झाड कल्पतरू न करी याचक अहेरू, आणि तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म. आपण टाइम संपला. आता दुपारा कोठाळा कीर्तन आहे. बरं, किती वाजता सुरू होणार आहे.